नमस्कार, जय श्रीराम. संध्याकाळचे 6 वाजलेत. रविवार चांगला गेला असेल सगळ्यांचा. चांगली गोष्ट आहे. तर मार्केटचा डाटा आपण पाहूया. त्यानुसार आपण मंडेला आपल्याला कोणती पोझिशन घेता येईल. ॲक्च्युली पोझिशन म्हणण्यापेक्षा मी कोणतंही रिकमेंडेशन देत नाही की खरेदी करा आणि विका म्हणून. हा फक्त माझा एज्युकेशनल पर्पजसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह गोष्टी आपण डिस्कस करूया. तर पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती ट्रम्पनं जे टॅरिफ लावले इंडियाला, तर त्याबद्दल त्यांच्या न्यायालयानं त्यांना इल्लिगल असं सांगितलेलं आहे. तुमचं डिसिजन हे इल्लिगल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ट्रम्पना. तर या डिसिजनवरती ट्रम्प काही डिसिजन घेतील काय हे पाहिलं पाहिजे आपल्याला पुढं. तर तसं तर काय आता अजून तर काही ट्रम्पने बोललेलं नाही आहे. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे की GDP डाटा हा स्ट्रॉंग आलेला आहे. एस्टिमेट होतं 6.6 आणि ॲक्च्युअलमध्ये GDP आलेला आहे 7.8. म्हणजे मोठ्या फरकानं GDPमध्ये बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तर याचा निश्चितच चांगला इफेक्ट मार्केटवरती होऊ शकतो सोमवारी उद्या. तिसराचा मुद्दा आहे की DI कंटिन्यू बाईंग करताय. DI ना इंडियाच्या मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मोदी हे आहे ते अमेरिका सोडून बाकीच्या सर्व राष्ट्रांशी व्यापारी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात प्रयत्न मोदींचा चालू आहे. एकंदर चांगला डाटा आहे. तर निगेटिव्ह डाटा पण पाहूया आपण. निगेटिव्ह डाटामध्ये सर्वप्रथम स्कॉट जी शिखर परिषद होणार आहे त्याला ट्रम्पनी नकार दिला आहे. त्या परिषदेला ट्रम्प हे उपस्थित राहणार नाही आहेत. म्हणजे ब्रिक्स देशांची स्क्वाड परिषद असते त्याच्यावरती नाराज आहे थोडक्यात. म्हणजे एकंदर पाहायला गेलं तर भारतावरती देखील त्यांचा राग हा निवळायला दिसत नाही आहे. आणि नियर टर्ममध्ये त्याचा इफेक्ट म्हणजे टॅरिफ कमी होईल असं काय दिसत नाही चिन्ह. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो USD INR हा फार वरच्या लेवलला गाठलेला आहे. ऑल टाईम हाय 88.12 इतका USD INR झालेला आहे. म्हणजेच काय की आपण जर माल बाहेरनं खरेदी करत असेल तर आपल्याला तो महाग पडणार आहे. आपल्याला पेमेंट जास्त करावं लागणार आहे इम्पोर्टला. मग ही गोष्ट जरा फारच वाईट आहे आपल्या स्टॉक मार्केटसाठी. दुसरं जे आहे की गोल्ड सिल्वर हे देखील ऑल टाईम हाय पोहोचलेला आहे. कारण अनसर्टिनिटी मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळंच गोल्ड आणि सिल्वर हे ऑल टाईम हाय केलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे की आपले सर्व इंडायसेस हे वीक आहेत आत्ता. सगळे इंडायसेस खालच्या पातळीवरती आपल्याला दिसतात. फक्त FMCG आणि कन्झ्युमर ड्युरेबल आणि ऑटो हे 3च इंडायसेस आहेत हे स्ट्रॉंग पोझिशनला दिसतात. आणि 5वं जे आहे ते FII कंटिन्यू सेलिंग करत आहेत. कंटिन्यू रिलेंटलेसली आपण म्हणतो का नाही, न चुकता ते सेलिंग करत आहेत. त्यांचा इंटरेस्ट इंडियन इकॉनॉमीमध्ये दिसत नाही आहे आत्ता तरी. तर ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करता निगेटिव्ह गोष्टी जरा जास्त दिसत आहेत आपल्याला. काय म्हणताय, बरोबर आहे ना? तर निगेटिव्ह जास्त आहे. तर त्यामुळं सोमवारी तळ्यात मळ्यात असंच वातावरण दिसतंय. जरी बाउन्स बॅक झाला तर बाउन्स बॅक टिकेल नाही टिकेल यामध्ये शाश्वती वाटत नाही आहे. तर ट्रेडर लोकांनी लॉंग पोझिशन जर घ्यायची असेल तर स्ट्रिक्ट स्मॉल स्टॉप लॉस लावून लॉंग पोझिशन आपण घेऊ शकतो.
फक्त लॉंग पोझिशन किती वेळ ठेवायची हे चार्ट पाहून आपल्याला ठरवता येईल. बाकी इन्व्हेस्टर लोकांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तरच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण. शॉर्ट टर्मसाठी विचार करून चालणार नाही. SIP वाल्यांना SIP ही कंटिन्यू चालू ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. SIP ही लॉंग टर्मसाठीच असते. किंबहुना ज्यावेळी डिप येतो मार्केटमध्ये त्यावेळेला SIP मध्ये टॉपअप केलेलं कधीही बरं. कारण आपली इकॉनॉमी ही बाय ऑन डिप मधली इकॉनॉमी आहे. आपलं मत सांगा, विचार करूया त्यावरती. ओके, आणखीन काय? थँक्यू, टाटा, बाय बाय.